हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तोटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की सुशला खूप भूक लागलेली असते. तेव्हा अधीरा आणि सुश किचनमध्ये दाल खिचडी बनवायची असते त्यांना. तेव्हा त्या दोघी दाल खिचडी बनवण्यासाठी ते व्हिडिओ बघून इन्ग्रेडियंट शोधत असतात. तेव्हा त्यांना डाळ सापडत नसते. तेव्हा चण्याची डाळ असते. तेव्हा अधीरा बोलते की ही आहे डाळ. तेव्हा सुश बोलते की अगं पण आपल्याला मुगाची डाळ हवी ना, ही चण्याची आहे की तुवर डाळ आहे. तेव्हा अधीरा बोलते की हां, मूग डाळ थोडंसं कमी येल्लो कलरची असते ना, छोटी असते. तेव्हा त्यांना एका डब्यात मूग डाळही सापडते. तेव्हा आता ते तांदूळ शोधत असतात. तांदूळ शोधत असतात पण त्यांच्याकडनं डब्बाच उघडत नसतो. तेव्हा अधीरा एक डबा घेऊन येते आणि बोलते की एक काम कर, उघडत नाही आहे ना, तू तिकडनं ओढ, मी इकडनं ओढते म्हणून. तेव्हा त्या दोघी ओढत असतात. तेव्हा सूसच्या तोंडावर सगळं पीठ पडतं. तेव्हा सूस पूर्ण पिठाने भरते. तेव्हा अधीरा थोडी हसते आणि तेव्हा सूस तिच्याकडे रागाने बघते. तेव्हा अधीरा बोलते की सॉरी. तेव्हा अधीराला हसायला येत असतं. तेवढ्यात स्वानंदीचे बाबा येतात आणि बोलतात की काय गं सूश, काय आहे हे, असं काय भरून भूत बनून बदली आहेस, काय ऑडिशन आहे की काय? तेव्हा अधीरा त्यांना सांगते की आम्हाला तांदूळ शोधायचे होते आणि तांदूळ भेटत नव्हते म्हणून त्या डब्यातलं पीठ तिच्या अंगावर आणि इकडे डब्बा असा झाला. तेव्हा अधीराचे बाबा बोलतात की तुम्हाला करायचं काय आहे? तेव्हा त्या बोलतात की सूज बोलते की मला भूक लागली आहे, मी दाल खिचडा बनवतो आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की एवढंच ना, मी बनवतो, तुम्ही जा दोघी किचन बाहेर आणि फक्त गंमत बघा. तेव्हा अधीरा बोलते नाही बाबा, त्यापेक्षा मी ऑर्डर करते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं कशाला ऑर्डर, 15 मिनटं लागतात खिचडी बनवायला. तेव्हा सुशला बोलतात की जा गं शूज, जा तोंड धुवून ये, जा पटकन, कसं दिसतंय ते. तेव्हा अधीरा तिथे उभी असते. तेव्हा अधीरा बोलते की बाबा आत्ता चान्स आहे, तुम्ही बनवतात तशी खिचडी बनवायला शिकवणार मला? तेव्हा अधीराचे बाबा बोलतात की तुला शिकायची आहे? तेव्हा अधीरा बोलते हो. तेव्हा ते तिला कशी खिचडी बनवायची, तांदळाचा आणि डाळीचा कसा अंदाज घ्यायचा ते सांगतात. इकडे राजवाड्यांच्या घरी सगळे डिनर करण्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यात मंदाकिनी होते, काय जेवायला बसलेत पण तुम्ही? तेव्हा ती पटकन वेंद्र्यासारखी येते आणि डायनिंग टेबलवर बसते आणि मुद्दाम आणि वेंद्र्यासारखी वागत असते. तुमची चेअर किती भारी आहे ना, तुमचं डायनिंग टेबल किती छान आहे ना, हे काय चटणी आहे का, घेऊ का मी? चटण्या घ्यायला लागते आणि त्या चटण्या सांडतात. तेव्हा बोलते की राहू द्या, घेते स्वानंदी. तेव्हा सांगण्याचा प्रयत्न करते की आई अगं थांब, तू बस, मी देते. तेव्हा मंदाकिनी बोलते तू काय मला देणार आहेस, मीच तुला वाढायला शिकवलं आणि तू आता मला शिकवतेस. तेव्हा ती चटण्या घेता चटण्याही सांडतात. तेव्हा ती जेवायला वाढते, ताटात लोणचं घेते. लोणचं घेत असतानाही लोणचं खाली पडतं. तेव्हा तिथलाच वेंद्र्यासारखा रुमाल उचलते आणि ते पुसून घेते. तेव्हा अर्पिताला आणि अंशूला हसायलाही येत असतं. मंदाकिनी खूप वेंद्र्यासारखी वागत असते आणि सारखी उठत असते आणि बोलते की तुमची डायमंड टेबलची खुर्ची किती मऊ आहे ना. तेव्हा समरही तिला बोलतो की सगळ्यांना बोलतो की जाऊ द्या, त्यांना जे कम्फर्टेबल वाटेल ते करू द्या. पण मंदाकिनी तिचं बावळटपणा सुरूच करत असते. तेव्हा तिला ठसका येतो. तेव्हा ती पाणी घेते. अर्पिता तिला पाणी ओतून देते ग्लासात. तेव्हा ती पाणी प्यायला लागते आणि बोलते की हां, अशीच मदत करावी सगळ्यांना. तेव्हा अर्पिताला थोडा राग येतो. ती खालून तिला जोरात पाय मारते. तेव्हा मंदाकिनीचा तो ग्लासच तिच्या तोंडावर पडतो. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा सगळे म्हणजे अंशू आणि अर्पिता हसायला लागते. तेव्हा मल्लिका बोलते की हसताय कशाला, त्यांना सवय नाही आहे ना बॅड मॅनर्स. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही, असू द्या. तेव्हा ती त्या साडीच्याच पदराने तोंड पुसून घेते. समर जेवणावर बसलेला असतो. समरला हा वेंधळापणा बिलकुलच सहन होत नसतो. मंदाकिनी जेवतानाही बोलत असते की स्वानंदी भाज्या करणं विसरली की काय, हे काय कच्चं पक्कं बनवून ठेवलं आहे. तेव्हा मल्लिका बोलते की आमच्याकडे ना स्वानंदी आल्यापासून सगळंच बदललं आहे, डाएटचा भाग आहे ना, म्हणजे ते आमच्या हेल्थसाठी चांगलंच आहे, पण मग असंच खातो आम्ही, एकदम सात्विक आहार. तेव्हा मंदाकिनी बोलते की घशाच्या खाली पण नाही जाते, मिळमिळीत कसं तरी आहे ते. मंदाकिनीची हरकते बघून समर ताटाला नमस्कार करतो आणि उठून निघून जातो. तेव्हा मंदाकिनी बोलते झालं पण. तेव्हा स्वानंदी बोलत असते की तुमची अधीरा आहे ना, सारखी आईस्क्रीम मागत असते आणि सांगत असते की आमच्या घरात ना आईस्क्रीम पडलेलं असतं नेहमीच, आहे ना स्वानंदी फ्रीजमध्ये. बरं मी जाते, घशाच्या खाली उतरत नाही, माझ्या खोलीमध्ये घेऊन ये म्हणून. तेव्हा मंदाकिनीही चालली जाते. तेव्हा स्वानंदीला खूप कसं तरी एम्बॅरेसिंग फील होतं. तेव्हा ती बोलते की सॉरी सगळ्यांना.
तेव्हा आजी बोलते की नंदू, मंदाताईंना जसं कम्फर्टेबल वाटत असेल तसं करू दे आणि तू नको काही करूस. आपला स्टाफ आहे ना, ते करून देतील, ते नेऊन देतील त्यांना जे काही हवं आहे ते. तेव्हा आजीही ताटाला नमस्कार करून चालल्या जातात. तेव्हा मल्लिका बोलते की मानलं हो तुला स्वानंदी, खूप सांभाळून घेतेस तुझ्या आईला, थँक्यू म्हणून तीही उठते आणि अंशू आणि अर्पिताही उठून चालले जातात. स्वानंदीला काही कळत नसतं, तिला खूप दोषी असल्यासारखं फील होत असतं. इकडे रोहन ऑफिसला कॉन्टॅक्ट करत असतो आणि बोलत असतो की माझी सॅलरी का नाही होते म्हणून. त्याच्यामुळे तो थोडा फ्रस्ट्रेट असतो, चिडचिड होत असतो, कारण की त्याची सॅलरी झालेली नसते. तेवढ्यात तो फोन ठेवून त्या लॅपटॉप उघडून काम करायला बसतो. तेवढ्यात अधीरा येते आणि अधीरा बोलते की रोज चल ना, जेवण करून घेऊया. चल चल चल, तू जेवला नाहीस तर कसं होईल. तेव्हा बोलतो की नाही, मला नाही जेवायचं, तू जेव, मी नंतर जेवेल. तेव्हा अधीरा रोहनजवळ जाते आणि बोलते की तुला माहिती ना, तुझ्याशिवाय मी नाही जेवू शकत, तर तू नाही जेवलास तर कसं होईल. तेव्हा तिच्यावर चिडतो आणि बोलतो की एक दिवस नाही जेवलो तर काय होणार आहे अधीरा, मरणार नाही आहे मी. तेव्हा अधीरा बोलते की तू असं का करतोयस, चिडतोस काय माझ्यावर, मी फक्त तुला जेवायला बोलवायला आली होती आणि तू जेवला नाहीस तर तुला त्रास होईल, ॲसिडिटी होईल. तेव्हा रोहन बोलतो की हे बघ, मला आता जेवायचं नाही आहे, तू जा, आणि चिडचिड करत असतो तिच्यावर. तेवढ्यात रोहनचे बाबा येतात आणि बोलतात की रोहन, काय अशी पद्धत झाली का तुझी हिच्याशी बोलण्याची, आणि तिची काय चूक आहे, खरी चूक तर तुझ्या आईची आहे आणि तू तिचा राग हिच्यावर कशाला काढतोय. तेव्हा रोहन बोलतो की बाबा, कसं तिची चूक नाही आहे, हिने वेगळा राहण्याचा डिसिजन कोणी घेतला सांगा ना मला, कोणी घेतला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अरे मग ती काय करणार होती, समजून घेत जा ना तिला, जरा ओरडतोच काय तिच्यावर. तेव्हा रोहन बोलतो की प्रत्येक वेळेस सगळ्यांना मीच समजून घ्यायचं, मला कोणीतरी समजायला घ्या ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हो हो, मला समजतं आहे तुझी सिच्युएशन, आत्ता ना तुला भूक लागली, जेवून घे चल. तेव्हा रोहन बोलतो की तुम्ही व्हा पुढे, मी नंतर येतो. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अधीरा चल, तो येईल, आणि अधीराही तिथून निघून जाते. इकडे ते दोघं गेल्यावर रोहन शांत बसतो आणि बोलतो की काय होतं आहे मला, मी असं का वागतोय. तेवढं त्याला स्वानंदीचा फोन येतो. तेव्हा रोहन बोलतो की ताई बोल ना. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन, आईशी बोलली मी, आई ऐकत नाही आहे रे तिकडे यायचं, म्हणजे मगाशी बाबासुद्धा येऊन गेले, ती नाही आली, आणि मी पण तिला खूप सांगण्याचा प्रयत्न करते की तिने तिकडे यावं. रोहन, उद्या तू जरा सकाळी येऊन तिला घेऊन जाशील का. तेव्हा रोहन बोलतो की ताई अगं ताई, ती बाबांसोबत नाही आली तर माझं काय ऐकणार आहे ताई. ताई बघ, प्रत्येक वेळेस तूच मार्ग काढतेस ना, ह्यावेळी पण तूच मार्ग काढ ना प्लीज. प्लीज ताई प्लीज, मला माहिती आहे आई तिथे राहिल्यामुळे तुला त्रास होईल, आणि तुला त्रास झाला म्हणजे मला त्रास होईल, पण प्लीज ताई तू त्यातनं मार्ग काढ. म्हणून रोहन फोन ठेवून देतो. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन. इकडे मल्लिका मंदाकिनीच्या खोलीत जाते आणि मंदाकिनीसाठी खूप पंचपक्वान्न घेऊन जाते. तेव्हा मंदाकिनी बोलते की बाप रे, हे सगळं माझ्यासाठी आहे. तेव्हा मल्लिका बोलते की हो, आमच्या विहीनबाई अर्धपोटी झोपलेल्या आम्हाला कसं आवडणार, म्हणून हे तुमच्यासाठी कमी आहे का, अजून मागू का. तेव्हा मंदाकिनी बोलते नाही नाही, असू द्या. तेव्हा मल्लिका मुद्दामच टॉपिक काढते की अहो ऐका ना, म्हणजे तुम्ही राग नका मानू, तशी तुमची स्वानंदी खूप छान आहे, खूप गुणी मुलगी आहे, आणि ती सगळ्यांचा डाएटचा विचारही करते. पण काय आहे ना, समरसाठी डाएट फॉलो करण्यासाठी ना आम्हाला सगळ्यांनाच तिथे डाएट फॉलो करायला लावते, आणि ते कसं आहे ते मिळमिळीत खाणं नाही जातो घशाच्या खाली, म्हणजे समरच्या डाएटसाठी आम्हाला सगळ्यांनाच ते अन्न खाण्याची काय गरज आहे. तेव्हा मल्लिकाला खाण्याबद्दल बोलायचं असतं की समोरचं खाणं हे आपल्याला न देता स्वानंदीने आमच्यासाठी चमचमीत खायला बनवावं. तेव्हा ती बोलते की मग आम्ही असंच करतो, स्वानंदी असं जेवण बनवते ना, मग असं बाहेरून मागवतो, तुमच्यासाठी पण मी हे बाहेरूनच मागवलं आहे, 5 स्टारवरून मागवलं आहे. तेव्हा मंदाकिनी फक्त आणि तिच्या खाण्याचा धडाका चालूच असतो. तेव्हा ती बोलते की तुम्ही स्वानंदीला सांगा ना की आम्हाला हे नाही आवडलं, दुसरं बनवून दे म्हणून, देईल ती बनवून. तेव्हा मल्लिका बोलते की ती देईल बनवून, पण तिला सांगायला कोणी पाहिजे, म्हणजे मी तिची सख्खी सासू नाही आहे ना. तेव्हा मंदाकिनी बोलते तेव्हा मल्लिका बोलते म्हणजे मी त्याची समोरची काकू आहे ना, सख्खी सासू नाही आहे. तसं मी तिला म्हणेल की मला हे नको ते नको, काकू आहे तर मी म्हणूच शकते,
पण काय आहे ना, ऐकायला पाहिजे ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की तिची ती सवयीच आहे, ऐकत नाही, तिच्या बाबांवर गेली आहे ती पहिलीपासून तसंच आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की मल्लिका बोलते की पण तुम्ही आई आहात ना, तुम्ही तिला सांगू शकतात ना. तेव्हा मंदाकिनी करत असते आणि खाण्यावर धडाका चालू असतो. तेव्हा मल्लिका बोलते की ठीक आहे येते मी, म्हणून ती चालली जाते. आणि इकडे मंदाकिनीचा खाण्याचा धडाका चालूच असतो. इकडे स्वानंदी रात्री समरसाठी सलाड घेऊन येते. तेव्हा स्वानंदी बोलते हे कुठे ठेवू. तेव्हा समर बोलतो की हे काय आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की तुमच्यासाठी सलाड आणले. तेव्हा समर बोलतो की अहो झालं की माझं जेवण. तेव्हा स्वानंदी बोलते की मला माहिती आहे तुम्ही अर्धवटच जेवण केलं आहे. तेव्हा समर बोलतो की नाही पण मला भूक नव्हती, मी तेवढंच जेवण माझं पोट भरलं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की मला माहिती आहे हे सगळं माझ्या आईमुळे होतं आहे ना, तुम्ही पूर्ण जेवण करतात आणि ताटातलं संपल्याशिवाय उठत नाही हे मला माहिती आहे. पण तुम्ही काळजी नका करू, डोंट वरी, मी माझ्या आईला घालवण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि तिला मी घरी पाठवेलही. तेव्हा समर बोलतो की त्या इथे राहत आहेत त्याचा मला काही प्रॉब्लेमच नाही, पण हे ज्या प्रकारे घडतं आहे ना त्याचं मला काही कळत नाही आहे. तुम्हाला दिसतं आहे ना कशा प्रकारे घडतं आहे ते. तेव्हा स्वानंदी बोलते की मला कळतं आहे, पण तुम्ही खाऊन घ्या ना, तुम्ही माझ्यामुळे उपवाशी नका राहू आणि माझा राग तुम्ही जेवणावर नका काढू. आणि तसंही आपल्याला डायटिशियन मॅडमने सांगितलं की डाएट एक दिवसही चुकवायचा नाही. तेव्हा समर बोलतो की हे बघा आता हे जे मला कामाचं खूप प्रेशर आहे आणि हे जे काही ऑफिसची कामं आहे, हे जे काही घडतं आहे अशा प्रकारे मला नाही वाटत की आता मी डाएट फॉलो करू शकेल, आपण हे नंतर बघूया. तेव्हा समोर उठतो आणि जायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही असं नका करू, हे बघा मी तुम्हाला सांगते ना तुम्ही काळजी नका करू, मी सगळं सॉर्ट आऊट करेल, पण तुम्ही हे डाएट असं स्किप नका करू. तेव्हा समर बोलतो की आईचं जेवण झालं. तेव्हा स्वानंदी बोलते की तिचं जेवण बनतं आहे. तेव्हा समर बोलतो तुमचं. तेव्हा स्वानंदी बोलते की मी जेवेन ना, मी करेल, तुम्ही माझी काळजी करू नका, मी तसंही डाएट व्यवस्थित फॉलो करते आहे, मी ते सस्टेन आहे. तेव्हा समर बोलतो की असं कसं नंतर खाईल म्हणून तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, माझ्या डाएटची काळजी घेता, मला काय हवं आहे नको ते बघताय आणि तुम्ही नंतर खाईल म्हणून असं कसं, त्याच्यावर तुमच्या प्रकृतीवर परिणाम नाही होणार का. तेव्हा समर स्वानंदीला तिच्याबद्दल सांगतच असतो, तो बोलतच असतो आणि स्वानंदी पूर्णपणे मग्न झालेली असते, त्याच्याकडे बघत असते आणि तिला समर कुठेतरी आवडायला लागत असतो, पण ते तिलाही कळत नसतं. तेव्हा समर बोलतच असतो. अचानक समर स्वानंदीला गर्क झालेला बघतो. तेव्हा तो चुटकी वाजवतो आणि बोलतो की काय कुठे हरवला आहे तुम्ही, मी काही दिवसापासून बघते तुमची कुठेच तंद्री लागलेली असते, काय चाललं आहे. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते की किती अवघड आहे ना. तेव्हा समर बोलतो की या इकडे बसा, तुम्ही जशा माझ्या डाएटची काळजी घेतात ना तसं मला नको घ्यायला. तेव्हा समर तिने आणलेला सॅलड एका डिशमध्ये काढतो आणि बोलतो की घ्या खाऊन घ्या, आधी तुम्ही खा मग मी खाईल. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही आधी तुम्ही खा मग मी खाईल. तेव्हा समर बोलतो की मी म्हणतोय ना आधी तुम्ही खा मग मी खाईल. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, तुम्ही खाल्ल्याशिवाय मी नाही खाणार. तेव्हा समर बोलतो की तुम्हीही खाल्ल्याशिवाय मी नाही खाणार, खाऊन घ्या. तेव्हाही स्वानंदीला समरबद्दल काहीतरी वाटत असतं. तेव्हा स्वानंदी बोलते की हा काय हट्ट आहे. तेव्हा समर बोलतो तुमच्याकडनंच शिकलं आहे, एखाद्या गोष्टीचा इतका हट्ट करायचा की तो हट्ट पूर्ण झाल्याशिवाय थांबायचंच नाही. तेव्हा स्वानंदीला समर बोलतो की घ्या खाऊन घ्या, आता तुम्ही खाणार आहात का मी भरवू. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नको, खाते मी. तेव्हा स्वानंदी खाते आणि बोलते की आधी आईच्या जेवणाचं बघते आणि मग मी खाते, नक्की खाणार आहे, तुम्ही खा. तेव्हा स्वानंदी चालली जाते. इकडे मंदाकिनीला त्यांचा स्टाफ ताकही आणून देतो. मंदाकिनी खाणं चालूच असतं. तेवढ्यात स्वानंदी येते आणि बोलते की आई हे काय, कोणी मागवलं. तेव्हा मंदाकिनी बोलते की कोणी मागवलं काय, भूक लागली होती मला, तू आली नाहीस, तू फिरकून तरी पाहिलं का. तेव्हा स्वानंदी बोलते की आई पण अगं कोणी मागवलं आहे हे, तू मागवलं आहेस का हे. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय फरक पडतो कोणी मागवले ते. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे का कोणी मागवले, आई तू का करतेस असं, तुला माहिती आहे ना त्यांना काही कमी नाही आहे, हे तुला खुश करण्यासाठी चाललं आहे, तुला माहिती आहे ना मागे पण त्यांनी तुला खुश करण्यासाठी तुझ्याकडनं किती कामं करून घेतले, विसरली आहेस का तू. तेव्हा मंदाकिनी बोलते की हां मग सारखा भूतकाळ का उघडत राहायचा, मला काय आता जेवणावरनं उठवणार आहेस का. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तू काय बोलतेस, तुला जेवणावरनं का उठवेल मी. तेव्हा मंदाकिनी बोलते प्रचंड भूक लागली होती मला, तू नाही आलीस ना मग त्यांनी आणून दिलं. तेव्हा स्वानंदी बोलते अगं हे काय जेवणच आणून दिलं ना मी, तुला भूक लागली होती तर अगं माझ्याकडे माग ना, मी तुला देते ना जे काही हवं आहे ते. हे बघ आई तुला जे काही हवं ते माझ्याकडे माग, त्या काकूंकडनं घेऊ नकोस. हे बघ आई त्या फक्त देणार नाही आहेत, त्या तुझ्याकडनं सगळं वसूल करतील, तू त्यांच्या जाळ्यात फसू नकोस हं. इकडे आदिरा लवकर उठून हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करत असते. ती सँडविच बनवत असते आणि पटापट आवरत असते. स्वानंदीचे बाबा पूजा करत असतात तेव्हा
ते किचनमध्ये जातात तेव्हा आदिरा बोलते की बाबा सॉरी हं, करते मी लवकर करते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलते अगं होऊ दे, सावकाश होऊ दे. तेवढ्यात सूज बोलते की डॅड वाट लागली. तेव्हा आदिरा बोलते की काय झालं. तेव्हा सूज बोलते की ऑडिशनला जायचं आहे. मम्माने तो येल्लो ड्रेस कुठे ठेवला आहे माहीत नाही, धुतला आहे की नाही. तेवढ्यात रोहन पण ऑफिसची तयारी करून येतो आणि बोलतो की माझे सॉक्सही सापडत नाही आहे. तेव्हा तो बोलतो की जाऊ दे, मी सॉक्स न घालतच जातो. तेव्हा आदिरा बोलते की थांब ना, झाले सँडविच खाऊन जा ना. तेव्हा रोहन बोलतो की नाही प्लीज मला उशीर होतो आहे, तुम्ही खा, मी जातो म्हणून. तेव्हा रोहनही चालला जातो. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की जाऊ दे त्याला, तो बाहेर काहीतरी खाईल ना. तेव्हा आदिराला काहीच सुचत नसतं. तेवढ्यात सुश येते आणि बोलते की आदिरा, आम्हाला असं वाटतं मम्माने लवकरात लवकर घरी यायला पाहिजे, नाही तर आपलं काहीच खरं नाही यार. इकडे आदिरा सुशच्या रूममध्ये ते सुरुष काहीतरी खात असते. तेव्हा आदिरा बोलते की हे काय खाते, किती अनहेल्दी आहे, या वेळेला काय खातेस तू. तेव्हा थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करते. तेव्हा सुश बोलते की एवढंच आहे घरात, नाही नको आत्ता ऑर्डर नको करू, नंतर कर, तुझ्यासाठी पण कर. तेव्हा सुश खाली सुश जवळ आदिरा बसते आणि बोलते की सुश ऐक ना, आत्ता आईंना कॉल करशील आणि बोल ना की या म्हणून परत, प्लीज. तेव्हा सुश बोलते की नको, ते आत्ता फोन केल्यावर ती माझ्यावर पण चिडेल. तेव्हा आदिरा बोलते की प्लीज ना, प्लीज. तेव्हा सुश बोलते की ओके. तेव्हा ती फोन घेते आणि फोन लावते. तेव्हा मंदाकिनी फोन उचलते आणि बोलते की अरे वा, आठवण आली का, मज्जा चालली असेल ना वहिनीच्या राज्यात. तेव्हा सुश बोलते की मम्मा प्लीज ना, सोड ना राग. अगं आदिरा रागात बोलून गेली, तू का लगेच एवढं सिरियसली घेतलं. तेव्हा मंदाकिनी बोलते की जोपर्यंत मला त्या घरात मान मिळणार नाही तोपर्यंत मी येणार नाही, फोन ठेवा. आणि मंदाकिनी फोन ठेवून देते. तेव्हा सुश बोलते की बघितलं ना, ती ऐकून पण घेत नाही आहे, घरी काय येणार आहे ती. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी किचनमध्ये मिल्कशेक आणि ड्रायफ्रूट्स घेऊन काहीतरी बनवत असते. तेवढ्यात मंदाकिनी ते बोलते अरे बाप रे, एवढे काजू बदाम बघ ना, आपल्याकडे तर 200 ग्रॅमच असतात, इथे किती आहे. आणि ती खायला घेते. तेव्हा स्वानंदी बोलते आई, तेवढ्यात मंदलिका येते आणि बोलते की अगं खाऊ दे ना, काय त्यात एवढं. तेव्हा मंदाकिनी बोलते की बघा ना, ही अशीच करत असते. मला ते हे असं काजू बघितले ना, तर गुलाबजामामध्ये ना असं काजू टाकला ना तर इतका मस्त लागतो, काय सांगू. कर मस्त कर, पाकातले कर हं, ते साखर कचर लागते. तेव्हा मंदाकिनी बोलते की स्वानंदी, आपल्या स्टाफला तयारीला लागायला सांग. मंदाकिनी ताईंची फरमाईश तर आपल्या व्हायलाच पाहिजे ना. तेव्हा मंदाकिनी बोलते हां मग आता मी पाहुणी आली आहे ना. तेव्हा मंदाकिनी बोलते करशील ना मस्त. तेव्हा स्वानंदी तिच्याकडे बघते. तेव्हा मंदाकिनी बोलते काही नाही, काय हरकत नाही, मी बाहेर जाऊन खाईल कुठेतरी, तुला जमत नसेल तर राहू दे. तेव्हा मल्लिका बोलते की अहो अगं स्वानंदी, असं का करते. ए बघ, अरे हां तुला सुट्टीचा प्रॉब्लेम असेल ना, तर काही नाही, होईल, एक दिवस टाक सुट्टी, करेल ती, करेल. तेव्हा मंदाकिनी बोलते माझी सिरियल बघायची वेळ झाली, जाऊ मी. तेव्हा मंदाकिनी चालली जाते. तेव्हा मल्लिका बोलते की बाई, तुझ्या आईचे हट्ट म्हणजे कधीही उगवायचे. आणि तेव्हा मल्लिका स्वानंदीकडे बघते आणि बोलते की स्वानंदी, तुझ्या मनात काय चाललं आहे हे मला कळतं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते नाही करू शकत, माझ्या मनात काय चाललं आहे याची कल्पना तुम्ही नाही करू शकत काकू. तेव्हा मल्लिका बोलते की तेही आहेच, चालू देत मग तुझं. तेव्हा मल्लिका टोचून बोलते गुलाबजामुन करायचे आहेत ना, आईचा हट्ट. तेव्हा स्वानंदी मल्लिकाकडे बघतच असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.